पावसाळा आला की सगळ्यांनाच उत्सुकता असते, ती म्हणजे छत्रीची। हीच नागरिकांची गरज ओळखत विनोद भाऊ वस्ते यांच्या वतीनं नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा उत्सव हे दरवर्षीच ते पार पाडत असतात आणि प्रत्येक वर्षी नागरिकांना छत्रीचं वाटप देखील करत असतात। नक्की हा सोहळा कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। आता आपल्या सोबत आहेत विनोद भाऊ वस्ते, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगायला। दरवर्षी आपण छत्र्यांचं वाटप करतो, याही वर्षी आपण हा उपक्रम राबवला, वारी देखील येऊन गेली, वारकऱ्यांना देखील आपण आपली जी काही सेवा अर्पण केली, काय सांगायला लागतं या उपक्रमाविषयी? हा कार्यक्रम आपण छत्री वाटपाचा दरवर्षी करतो। गेले 25 वर्ष कधी खंड न पडता आपण छत्र्या वाटलेल्या आहेत आणि याचा फायदा शाळेतल्या मुलांना, काही आया येतात, पालक येतात की आमचे मुलं शाळेत पण भिजत जातात, तेव्हापासून आम्हाला हे कळालं की नागरिकांची गरज छत्रीची आहे। त्या वर्षापासून आम्ही गेले 25 वर्ष छत्र्या वाटतोय आणि त्यामुळे लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे कायम असतात। साधारण किती छत्र्यांचं वाटप झालं असेल? आता आम्ही दरवर्षी 3-4 हजार छत्र्या वाटतो। आज थोडासा पाऊस आला तर 2 मिनिटात तुम्ही लगेच खुर्च्या इकडे घेऊन आतमध्ये आलात। तर हाच विचार विनोद भाऊंनी केला की माझ्या समाज बांधवांना कुठलाच त्रास होऊ नये, ऊन नको, पाऊस नको, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये या भावनेने आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन विनोद भाऊ वस्ते आणि आपली सगळी टीम यांनी केलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे आता गेल्या आठवड्यातच आपण शालेय वस्तूंचं वाटप करण्याचा कार्यक्रम केला। आज गेले 20-25 वर्ष सातत्यानं भाऊंचं काम तुम्ही सगळेजण बघताय की समाजामध्ये जिथे गरज, जिथे कमी तिथे आम्ही, असा भाऊचा एक नियम आहे आणि त्याला साथ इथं असलेले सगळेजण, शिरीष असेल, सोमाभाऊजी असतील, राजू तावडे, आमचा तेजस, इथे सगळे प्रणव, हे सगळे जण मन लावून इथे काम करत असतात आणि शोधत असतात की कुणाला काय पाहिजे नाही। कारण काय असतं, प्रत्येक वेळेस तुम्ही आलात भाऊंकडे, आता सह्याद्री ग्राउंडवर तुम्ही आलात तर तुम्हाला कळणारे इथे काय काय योजना आहे। शिरीष भाऊंनी आता तुम्हाला सगळ्यांना खूप योजना सांगितल्या, पण त्या थोड्याच होत्या। 50 एक तरी 50-55 योजना आपल्या या सह्याद्री सेवा केंद्रातून आपण चालवतोय। आधार कार्ड ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्या मोदींनी सांगितलेले की आपल्याला आधार कार्ड आहे, आपलं ते प्रमाणपत्रच आहे आणि ते पाहिजेच आहे। तर ही गरज ओळखून आता गेले 2-3 वर्ष आपण इथेच केंद्र चालू केलेलं आहे, म्हणजे त्यासाठी तुम्हाला कुठेही लांब जावं लागणार नाही। आणि प्रभागातलीच लोक, तेजेस फक्त प्रभागातलीच लोक येतात असं नाहीये। इथून जाताना जर कोणी बघितलं आणि इथे काहीतरी नाव दिसतं काय, आतमध्ये आल्यानंतर मग त्यांचं रेशन कार्ड असं भाऊ विचारत नाही तुम्ही कुठनं आलात, तुमचं काम, तुम्ही प्रभागात नाही तर मग माझ्याकडनं होईल का नाही। आलेल्या प्रत्येकाला तुम्ही कुठलीही समस्या घेऊन आलात तरी त्यांना सेवा देणं हे परम कर्तव्य आणि ते केल्यानंतर तुमच्या मनावर जो भाव येतो तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आणि ते जे समाधान असतं तेच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देऊन जातं। म्हणून इथे आम्ही सातत्याने काम करत असतो। कीच आपण बघितलं विनोद भाऊ वस्ते हे नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात। आताच वारी देखील येऊन गेली, वारीच्या वेळी देखील त्यांनी नागरिकांना, जे काही वारकरी आहेत त्यांना अन्नप्रसाद असेल किंवा अदर जे काही मदत असेल, आरोग्य सेवा असेल, तसेच त्याचबरोबर छत्री देखील वारकऱ्यांना देखील त्यांनी दिलेली आहे। असे विविध उपक्रम विनोद भाऊंच्या माध्यमातून नेहमीच होत असतात आणि असेच उपक्रम यांनी देखील नेहमी करत राहावं आणि नागरिकांच्या नेहमी तुम्ही उपयोगी पडावं हीच इच्छा।